दरम्यान राणा दाम्पत्यांना अभिजित अडसूळ यांची भेट घेतलेली आहे। अभिजित अडसूळ यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे। अडसूळांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट असल्याचं रवी राणांनी सांगितलेलं आहे। तर घटक पक्ष असल्यानं आम्ही सगळे सोबत असल्याचंही रवी राणा म्हणतात। राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो अशी प्रतिक्रिया अभिजित अडसूळ यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता अडसूळ आणि राणा यांचं मनोमिलन झालं का असा सवाल उपस्थित होतोय। कारण नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अडसूळ पिता पुत्राकडून तीव्र विरोध केला जात होता। कमालीचा विरोध होत असताना आता राणा दाम्पत्यानं जेव्हा अडसूळांची भेट घेतलेली आहे त्यानंतरची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो। आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो। नक्कीच आमच्या घरी आले। आम्ही आमच्या जे आदिरातिथ्य करायचं होतं ते आदिरातिथ्य केलेलं आहे। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे। परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून। मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू। अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कोणी शत्रू नसते, कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही एकाच विचारधारेचे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।